मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांनी खरं तर विठ्ठलाचं VIP दर्शन बंद ठेवण्याच्या खरं तर सूचना दिलेल्या असताना देखील अनेक राज्यातले आमदार खासदार मंदिर समितीला खरं तर VIP सोडण्यासाठी पत्र देत असतात। मात्र आज जर आपण बघितलं हे काल बांगर यांचं पत्र करता सोशल मीडियाला व्हायरल झाल्यानंतर खरं तर पुन्हा एकदा वारकरी संप्रदायामधून रोष व्यक्त करण्यात येतं। आपल्याबरोबर वारकरी सेनेचे गणेश महाराज शेट्यात महाराज, काय सांगताल? काल बांगर यांचं पत्र व्हायरल झालंय, अशा अनेक खरं तर आमदार खासदार दबाव टाकत असतात त्याच्यावर समितीवरती। बघा, वारी काळामध्ये लाखो भाविक पंढरी क्षेत्रामध्ये विठुरायाच्या दर्शनाला येतात आणि दर्शन करण्याच्या करता किमान 2 ते 3 दिवस दर्शन बारीमध्ये लागून भगवंताचं दर्शन घेतात। काल बांगर यांचं पत्र व्हायरल झालेलं आहे, सर्वांनी ते पत्र पाहिलेलं आहे आणि किमान 21 आमच्या कार्यकर्त्यांना दर्शन द्या ही मागणी त्यांनी केलेली आहे। अशा अनेक बांगरांचं पत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला आता येणार आहे। आमची मंदिर समितीला विनंती आहे, आपण एकतर VIP ची व्याख्या ठरवावी की आपण कुणाला सोडणार आहात। दर्शन बारीमध्ये जे भाविक आता लाईन मध्ये लागलेले आहेत त्यांचा विचार करून आमच्या विश्व वारकरी सेनेच्या वतीनं आपल्या मंदिर समितीला नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही VIP ला मंदिराच्या दर्शनाकरता पाठवू नये, अन्यथा विश्व वारकरी सेना आणि इतर वारकरी सर्व संघटना मिळून आम्ही तीव्र आंदोलन वारी काळात करणार आहोत, याची आपण दखल घ्यावी। रामकृष्ण हरी। महाराज, बरेचसे मंत्री असतील, आमदार असतील, आजही यात्रा काळामध्ये येतात, काय वाटतं तुम्हाला? ज्यांना वाटतं आपण VIP आहो, जे काही आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, त्यांनी महाराष्ट्रातील भाविकांचा विचार करावा आणि वारी काळात दर्शनाच्या करता येऊ नये। जर यायचंच असेल तर सर्वसामान्य वारकरी म्हणून त्यांनी दर्शन बारीमध्ये लागूनच दर्शन घ्यावं, ही माझी महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांना कळकळीची नम्र विनंती आहे। आपण बघितलं असेल की मंदिर समितीने एकतर VIP ची व्याख्या करावी आणि कोण VIP हे जाहीर करावं आणि यात्रा काळामध्ये कुठल्याही VIP ला विठ्ठलाचं दर्शन देऊ नये, अन्यथा विश्व वारकरी सेना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गणेश महाराज यांनी आता दिलेला आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लदेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।